नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMS एक्झाम पेपर 2 शालेय क्षमता चाचणी सॅट या पेपरच्या अभ्यासक्रमाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. विभाग 1 जो आहे तो सामान्य विज्ञानचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 35 असे एकूण 35 प्रश्न असतात. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, आरोग्य व रोग, बल व दाब, धारा विद्युत आणि चुंबकत्व, अणूचे अंतरंग, द्रव्याचे संघटन, धातू अधातू, प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन, पेशी व पेशी अंगके, मानवी शरीर व इंद्रिय संस्था, आम्ल आम्लारी ओळख, रासायनिक बदल व रासायनिक बंध, उष्णतेचे मापन व परिणाम, ध्वनी, प्रकाशाचे परावर्तन, मानवनिर्मित पदार्थ, परिसंस्था आणि ताऱ्यांची जीवनयात्रा अशा 19 घटकांचा समावेश या विभाग 1 मध्ये होतो. विभाग 2 जो आहे तो सामाजिक शास्त्र या विषयांचा आहे. यामध्ये पहिला भाग जो आहे तो इतिहासाचा असणार आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 36 ते 50 असे प्रश्न असतात. पहिला घटक जो आहे इतिहासाची साधने, युरोप आणि भारत, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, 1857 चा स्वातंत्र्य लढा, सामाजिक व धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि महाराष्ट्राची निर्मिती असे एकूण 14 घटक या इतिहास विषयामध्ये समाविष्ट आहेत. यानंतर नागरिकशास्त्र या विषयांमध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 55 असे 5 प्रश्न असतात. यामधले घटक आहेत: संसदीय शासन पद्धतीची ओळख, भारताची संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ, भारतातील न्यायव्यवस्था, राज्यशासन, नोकरशाही आणि काही संकीर्ण प्रश्न यामध्ये असतात. तिसरा भाग जो आहे तो आहे भूगोलाचा. प्रश्न क्रमांक 56 ते 57 असे एकूण 15 प्रश्न या भूगोल विषयाचे असतात. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो: स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता व ढग, सागर तळ रचना, सागरी प्रवाह, भूमी उपयोजन, लोकसंख्या, उद्योग, नकाशा प्रमाण, क्षेत्रभेट आणि काही संकीर्ण प्रश्न. विभाग क्रमांक 3 जो आहे तो गणित या विषयाचा आहे. प्रश्न क्रमांक 71 ते 90 असे एकूण 20 प्रश्न हे गणित विषयासाठी असतात. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो: परिमेय व अपरिमेय संख्या, समांतर रेषा व छेदिका, घातांक व घनमूळ, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा, विस्तार सूत्रे, बैजिक राशींचे अवयव, चलन, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, सूट व कमिशन, बहुपदींचा भागाकार, सांख्यिकी, एकचल समीकरणे, त्रिकोणांची एकरूपता, चक्रवाढ व्याज, क्षेत्रफळ, पृष्ठफळ व घनफळ, वर्तुळ, जीवा व कंस या सर्व घटकांचा समावेश गणित या विषयामध्ये होतो. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.